आमचा आज दिवस खूप छान आहे कारण की मम्मी पप्पा परत येणार आहे. आता मी तिला नाही दाखवू शकत. आणि इथं बघा तिने कसा पसारा ठेवलाय माझ्या भाग लॉकचा. आणि अंघोळ झाली आणि माझा तर एक तर डेंजर इश्यू झालाय. खूपच म्हणजे खूपच झालाय इश्यू माझा. काय ग आता माझं वय झालंय. काय झालंय? हेल्थ इश्यू म्हणजे खूपच हेल्थ इश्यू सगळं. म्हणजे काय म्हणते माझी कंबर आहे ना, मागच्या लॉगमध्ये बघ मी आय थिंक बोलले असेल. आणि कंबर पूर्ण गेली. मला चालता आहे ना, का उठता आहे ना, का बसता आहे ना, असं झालंय. पण तरी पण मी जातीये जॉबला. डेडिकेशन बघा. आणि दीदी करते मसाले भात. सगळं दीदीनेच केले. मी आंघोळ करून बसले इथं फक्त कारण की मला उठता बसताच येणार काय नाही होते माझ्याकडनं कामं. तर दीदीने आता स्वयंपाक केला आणि आता मसाले भात करते कारण की मम्मी पप्पा येणार आहेत त्यामुळं. आणि आज तुम्हाला लॉगमध्ये बघायला भेटेल. आज खूप इंटरेस्टिंग होईल. आता मम्मी पप्पा आले तर इंटरेस्टिंग होणार काहीतरी कारण की आम्ही दोघं असतो. ही पण जॉब मी पण जॉब. ही लेट येते त्यामुळं काहीच होत नाही आमचं आता फिरणं वगैरे. पण आता संडे आहे तर आता बघू संडेला मस्तपैकी. हां नाही तर उद्या करू संध्याकाळी मी स्वयंपाक. तर आता वाजलेत 9 आणि आता ती भात करते फटाफट. हिला 15 मिनिटात आवरायला लागणार आहे. पटकन टाक भात फोडणीला. म्हणजे फोडणी टाक आणि भात टाक. कुकर लाव आणि आवरायला. हां आता काय माहिती होतंय का नाही. फरमाईश आहे भात आण माझ्या हातचा भात आवडतो सगळ्यांना. लेटच्या बसने जा. मला तर आपण जाऊन द्या. भात जर मला तर उचक्याच लागतात. महिना झालं उचक्या लागतात मला. मम्मी पप्पांना मागचा ब्लॉग खूप आवडला. हा प्रँक वाला ब्लॉग सगळ्यांना खूप आवडला. आणि मी कशासाठी ब्लॉग चालू केला ते तुम्हाला गाईज. मम्मी पप्पांना एवढ्या कमेंट आल्यात ना म्हणजे वाजून मम्मी पप्पांना एवढ्या कमेंट आल्यात. एवढ्या म्हणजे 3 आल्यात आता सध्या. पण त्याच माझ्यासाठी खूप आहेत. असं 30 कमेंट आल्यासारखं आहे बार. 3 आल्यात. तर मम्मी पप्पा ऑलवेज बेस्ट. काकू काका असेच खुश राहावा आणि टचवूड असेच राहू दे. कुणाची नजर नको लागायला. आल्या पहिले मी मम्मी पप्पांची दिदी काढणार आहे नजर मम्मी पप्पांची. कारण की तुमच्यामुळे तुम्ही कमेंट केले म्हणून तसं नाही. पण आम्हालाच असं वाटतंय की मम्मी पप्पा खूप छान आहेत आणि त्यांची नजर काढणार. आम्ही खूप लकी आहे की आम्हाला ते भेटलेत. हा मम्मी पप्पा भेटलेत. आणि खूप म्हणजे ना आमच्या सगळ्या ह्याच्यात ते असतात. सगळ्या ह्याच्यात आम्हाला काय माहिती ती लहानपणापासून बेस्ट फ्रेंड. हा आणि लहानपणापासून आम्हाला ती सवयच आहे की आम्ही प्रत्येक गोष्ट मम्मी पप्पांना शेअर करतो. आणि तुम्ही जर सांगत नसाल मम्मी पप्पांना तर प्लीज फ्रेंड करून बघा मम्मी पप्पांना. कुणाचीच गरज लागणार नाही तुम्हाला आयुष्यात. फ्रेंड्स वगैरे कुणाचीच गरज नाही लागणार. आम्हाला तर फ्रेंड्स वगैरे जास्त. आमचं असं असतं ऑफिस मधून आले की पहिले मम्मी पाशी जायचं. सगळं बघायचं. सांगायचं. आम्ही सगळं मम्मी पप्पांपुढे बघतो आणि ते वकलेलं चांगलं असतं. काही माझे शब्द तुम्हाला वेगळे वाटत असेल पण मी असेच बोलते. तुम्ही पण तुमच्या मम्मी पप्पांना सांगत जावा. त्यांच्यापासून काही लपवत जाऊ नका. आणि तुम्ही एकदा मम्मी पप्पांना फ्रेंड करून बघा. कधीच ते तुमची साथ सोडणार नाही. फ्रेंडशिपच्या नात्याने पण. आई वडील तर नाही सोडत पण फ्रेंडशिपच्या नात्याने कधीच नाही सोडत. आमचे पप्पा नेहमी आम्हाला चांगले सल्ले वगैरे सगळं काही असेल ना आम्ही पप्पांकडे जातो पहिले. आणि फ्रेंड माझे तर पप्पा बेस्ट फ्रेंड आहेत माझे. कारण की जास्त कोणाचे माझा फ्रेंड क्लोज नाहीये. माझे पप्पाच फक्त माझ्यासाठी फ्रेंड आहेत ते. आणि पप्पांचं नातं तर आहे पण फ्रेंडचं नातं आमचं खूप घट्ट आहे. सांगतो खरंच आमचं रिलेशन खूप चांगलं आहे. आणि तुम्ही कमेंट केलं थँक्यू सो मच. मी मम्मी पप्पा आल्यावर पण मी व्लॉग मध्ये घेईल त्यांना सांगेल कमेंट. कारण की मी स्टेटस टाकले आय थिंक. स्टेटसला टाकलेत मी तुमच्या कमेंट. तर इन्स्टाला पण ब्रॉडकास्ट चॅनलला टाकले. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. तर नक्की ब्रॉडकास्ट चॅनल पण जॉईन करा. 100 मधले 99% लोक खूप छान कमेंट्स करतात आणि मम्मी पप्पांबद्दल खूप छान बोलतात. त्यांना माझे मम्मी पप्पा खूप आवडतात आणि असंच त्यांना म्हणजे आपला फॅमिली बॉन्ड आवडतो. आणि 1% लोक असतील त्यांना नाही आवडत. आणि त्यांच्याकडे लक्ष न देता 99% लोकांकडे बघतो. पॉझिटिव्हच बघतो ना आपण. आणि माझे मम्मी पप्पा काय म्हणतात मला. आणि ह्यातून
गाईस आता वाजलेत 3:30 आणि मी आज जेवलेच नाही, मला वेळच नाही भेटला जेवायला स्कूलमध्ये. तर मग मी आज घरीच जेवते, डबा खाते माझा. आणि मला एवढी भूक लागली. मम्मी पप्पा लेट येणार आहेत, मम्मी पुढं आली आहे. आता मी थोडंसं आवरल, नंतर मग जरा वेळ आराम करेल. आता भांडी घासायची माझी सकाळी, कारण की खूप धावपळ झाली, त्यामुळे मग भांडी घासायची राहिली. नंतर मग आता भांडी घासते जेवून पहिले. मम्मीला आणायला जाते, तोपर्यंत येईल मला असं वाटतं 1.5-2 तासात अजून तिला यायला. तुम्हाला दाखवतेच. बाय. धावपळीच्या जीवनातून मी व्लॉग करायचा प्रयत्न करते, तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा, कळलं? बाय गाईज. आम्ही जरा बाहेर चालले, मूड फ्रेश करायला आमचा. जरा फ्रेश हवेमध्ये जातो आता. आणि मी स्पेक्स वगैरे, मास्क वगैरे सगळं घालून. आणि कोण आले बघा इकडे, माझी मम्मा आली. आणि कालच लॉक टाकला की हे गेलेलं परत आले. माझ्या मम्मीला माझी आठवण खूप येत होती ना, त्यामुळे ती आली. आणि फक्त आता पप्पा येणार आहेत, पण ते लेट येणार आहेत थोडेसे. त्यांना पूजा आहे हडपसरला, तर ते मग करून इकडे येणार आहेत. त्यांच्या पूजा होते इकडं हडपसरला आणि इथं वाकडला, त्याच्यामुळे आम्ही आले. नाहीतर नाही येणार लगेचच असे. पुरीच येणार होते ना तिकडं, आणि आम्ही आता 2-3 दिवसांनी परत तिकडे जाणार आहे. तर आता चलो आम्ही जरा थोडंसं फेरफटका मारून येतो, जरा कुठेतरी मम्मीला जरा बाहेर फिरून आणते छानपैकी. चलो बाय बाय. आणि मी कशी दिसते सांगा. years later. हॅलो. आता आम्ही सकाळी चालू केलता ब्लॉग, आकांक्षाने मध्ये क्लिप्स घेतलेत. हा, आता आम्ही किती वाजलेत? 11 वाजले. आम्ही आत्ता जेवायला बसलोय. खूप लेट झाला आज जेवायला. पप्पा पण लेट आले, त्याच्यामुळे खूप 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 म्हणजे खूप लेट झाले. आणि आम्ही काय केले, मम्मीने केले आंब्याचा रस. आणि ही मॅडम खातीये, पप्पा. आणि ह्या महिन्यामध्ये मम्मी पप्पा 2दा आलेत, त्याच्यामुळं आम्ही आठवड्यात त्याच्यामुळं मी इतकी खुश, एवढी खुश खूप छान वाटतं मम्मी पप्पा आल्यावर. आणि मम्मी पप्पा पासून लांब राहिल्यावरच कळतं खरं. आणि आम्ही संध्याकाळी जाणार पण होतो, आता खूप उशीर झालाय. आम्हाला खरं आज जायचं होतं बाहेर फिरायला, चौघांना पण. आईस्क्रीम पार्टी करणार होतो आम्ही आता, पण उद्या जाऊ. उद्या करू काहीतरी प्लॅन. आणि बघू आता उद्या आम्ही मिसळपाव पण करणार आहे. आणि सकाळी आमचं चाललंय नाश्ता वगैरे, पण बघू आता मम्मी काय म्हणते. सगळं मम्मीवर आहे डिपेंड की नाश्ता वगैरे आणायचा आहे का बाहेरून. कारण आम्ही त्या दिवशी पप्पांनी सांगितलं होतं की बाहेरून नाश्ता घेऊन या, तर आम्ही नाश्ता आणायला गेलतो. पण इतका मस्त नाश्ता होता तो. हा, आम्हाला सुचवली होती की ह्या प्लेसवर जावा म्हणून, तर आम्ही इथं गेलो होतो मस्त. आणि खूप छान होतं. बघू आता पप्पाचं म्हणले उद्या घेऊन या सकाळ, तर आम्ही जाऊन घेऊन येऊ. आणि आता मिसळपाव खाणारच आहे आम्ही, पण ते दुपारी होईल जेवण. मग नाश्ता वगैरे समजा तो आणायचा असेल तर आणू शकतो.
बघू आता काय होतंय, तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही कंटिन्यू करा हा ब्लॉग. 9 तारखेला पण आम्ही जाणार आहे तिकडे. मग तिकडे पण आपण काहीतरी चॅलेंज वगैरे जेजुरीत जाणार आहे, गावाकडे जाणार आहे आम्ही. बऱ्या काय म्हणतात आपला गावच बरा नाही. मागच्या लॉग मध्येच पप्पा बोलले जेजुरीला गेले नाही इथून, तर म्हणजे मला जेजुरीच आवडते. आम्ही 9 तारखेला आम्ही चाललोय आमचं जायचं जेजुरीला, कारण आमची भरपूर कामं पण आणि मराठी साथचं पण थोडीशी कामं आहेत जरा, ती पण बघायची आम्हाला, म्हणून आम्ही जाणार आहे. अपकमिंग व्लॉग मध्ये कळेल सगळं काय, आता सांगणार नाही. हा, तर त्यासाठी पण जाणार आहे आम्ही. तर त्यासाठी पण मी एक्साइटेड आहे. आता फक्त संडे आणि 5 दिवस जायचं ऑफिसला, तेच मोजत असते मी. फक्त 5 दिवस जायचं ऑफिसला. ठीक आहे, चला आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो. आज आम्ही चौघं पण खूप खुश आहे. चलो. आणि माझी मम्मा, द मोस्ट ब्युटिफुल वुमन इन द वर्ल्ड. सगळ्यांना थँक्यू म्हणा. हा पप्पा, सगळ्यांना थँक्यू म्हणा, कारण की तुम्हाला मागच्या लॉग मध्ये खूप छान कमेंट आल्या सगळ्यांच्या की Thank मम्मी you. पप्पा असेच खुश राहून दे आणि मम्मी पप्पा खूप छान आहे तुझे, असेच मम्मी पप्पा मिळावेत. आणि असे छान हॅप्पी आहेत ते. आम्ही हॅप्पी ते आमच्यासाठी खूप असे फ्रेंडली आहेत. फ्रेंड झोन आहे आमचा. मम्मी पप्पा कमी पण फ्रेंड झोन आहेत. पप्पा पाठीशी राहा. आणि मग मम्मी पप्पा समजून नाही घेणार तर कोण घेणार? माझ्या मम्मी पप्पांना असेच कमेंट करा, त्यांना ते वाचतात कमेंट. आणि तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या मम्मी पप्पांना नक्की कमेंट करा. आणि चलो आता बाय बाय. मी कॅमेरा चालू केल्याने सगळे घेतलं मोकळच झालं. अचानक आम्ही आणले इडली, वडा आणि वडापाव, आणि पप्पांना खूप आनंद होते आम्ही आज खातोय तर. मम्मीने खाल्लं आणि आम्ही आता सकाळ सकाळी जाऊन नाश्ता घेऊन आलो, कारण की पप्पांना पण जायचं. आणि सांबर यार घेतलं, एवढं मस्त असतं ना, गोड अजिबात नाही तर बाकीकडं गोड असतं खूप, पण हे मस्त आहे. आणि इडली पण अशी आहे मऊ एकदम. इडल्या पण मस्त आहेत, मोठा मोठा. आणि तुम्हाला वाटत इतकं स्वस्त आहे हे चिंचवड गावामध्ये, कुठे पत्ता त्यांचा सांगितलंय मी, पत्त्याच्या शाळेच्या शेजारी. आणि स्वस्त एकदम, असं वाटत नाही. आणि आपण जर हॉटेलमध्ये गेलो तर ह्याला नाही म्हणलं तरी 400-500 रुपये सहज जाते, पण हे मस्त एकदम नाश्ता आहे. मम्मीने आता देवाचा वाचला आणि मम्मीची आंघोळ झाली, आता आम्ही पण आंघोळ करणार फटाफट. चलो. आणि हे बघा कसं झालंय, हे कसं झालं, मस्त ना. मी विचारते कसं झालं, तसं काय मीच केलंय. कामाला आहे ना. चलो बाय. आता आम्ही नाश्ता करतो.